डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सोलापुरात बालाजी सरोवर हॉटेल इथं 20 आणि 21 जून रोजी AI फॉर डॉक्टर्स राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे। वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सोलापुरात बालाजी सरोवर हॉटेल इथं 20 आणि 21 जून रोजी 2 दिवसीय AI फॉर डॉक्टर्स राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या परिषदेत देशभरातील डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। कार्डिओलॉजी सोसायटी सोलापूर, API सोलापूर, डॉक्टर AI फाउंडेशन आणि ICAIM यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रभावी वापर, निदान प्रक्रियेतील बदल, डिजिटल हेल्थ केअर आणि भविष्यातील संधी याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। परिषदेत AIची मूलभूत माहिती, विविध वैद्यकीय शाखांमधील उपयोजन, हँड्स ऑन कार्यशाळा, व्यावहारिक प्रशिक्षण तसंच डॉक्टरांसाठी विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे। हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, नेत्ररोग आणि ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये AIच्या वापरावर सविस्तर चर्चा होणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता हे आगामी काळात प्रत्येक डॉक्टरच्या दैनंदिन कार्यातील महत्त्वाचं साधन ठरणार आहे। AIमुळे आरोग्य सेवा अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी व्यक्त केला। चेन्नईमधून येत आहेत, पॉंडिचेरीमधून येत आहेत, बँगलोरहून येत आहेत, मुंबईहून येत आहेत, नाशिकहून येत आहेत, तर पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून अशी सर्व प्रकारची प्रशिक्षण, हे सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत जे AI प्रॅक्टिस करतात, ज्यांनी AIची प्रशिक्षण घेतलेलं आहे। काही जणांनी परदेशात जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि सध्या काही जण फक्त AIच करतात, मेडिकल प्रॅक्टिस करून AIचंच प्रशिक्षण घेत आहेत आणि लोकांचे कोर्सेस घेत आहेत। तर अतिशय काय म्हणतात, लिटरेट, लर्नेड अशी ही फॅकल्टी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, सर्वांनी कन्फर्म केलेलं आहे। आणि म्हणजे तुम्हाला ह्याच्याकरता लिहिण्याकरता सांगतो, सोलापूरचे 2 ऑर्गनायझेशन, कार्डिओलॉजी सोसायटी सोलापूर, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया सोलापूर आणि डॉक्टर्स AI फाउंडेशन आणि इंडियन कॉलेज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मेडिसिन, असे 4 संस्था संयुक्तपणे ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज करतो। म्हणजे फिजिकल हा आम्ही केलेला आहे, फॅकल्टी आम्हाला त्या 2 संस्थांतर्फे मिळालेली आहे आणि असे हे, तर त्याचा वर्कफ्लो असा आहे आमच्या याच्यामध्ये, सकाळी 9:30 ते 12:30 हे रिसर्च पेपर प्रेझेंटेशन ठेवलं आहे आणि आम्हाला 30 रिसर्च पेपर ऑलरेडी आलेले आहेत। त्याच्यातले सोलापुरातल्या बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजनी सुद्धा आम्हाला रिसर्च पेपर्स पाठवले, जे फक्त हेल्थकेअर रिलेटेड आहे। हे AI इन हेल्थकेअर हा फक्त टॉपिक आहे। तर हे असे 9:30 ते 12:30 हे रिसर्च पेपर्स आहे। नंतर जेवणानंतर 1:15 वाजता हे 2 लेक्चर्स आहेत। आम्ही सुरुवातीचे 2 लेक्चर्स आहेत, हे इंट्रोडक्टरी लेक्चर ठेवलेले आहेत, ज्याच्यावर लोकांना अजून AIचे टर्म्सही माहीत नाही। AI म्हणजे टोकन म्हणजे काय, किंवा तुम्हाला जे बाकीचे रॅम म्हणजे काय, असे बरेचसे AIचे टर्म्स असतात। तर ह्या टर्म्सची माहिती देणं, लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे काय, नोटबुक LLM म्हणजे काय, हे बऱ्याच गोष्टी जे आहेत हे टर्म्सच लोकांना माहीत नाही। तर हे सर्व टर्म्स त्या लेक्चर्समध्ये सुरुवातीला सांगितले जाणार।